गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. आज आहे शनिवार, दादाचा उपवास असतो, त्यामुळे आज स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही, फक्त साबुदाण्याची खिचडी बनवायची. आणि मी पण दादासोबत साबुदाण्याची खिचडी आणि दहीच खाणार आहे नाश्त्यामध्ये. तर आता ना माझी थोडीशी तब्येत वगैरे पण बरी झालेली आहे, त्याच्यामुळे दही खायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आज स्वयंपाक म्हणजे खिचडी वगैरे बनवते साबुदाण्याची, आणि आजचा ब्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माझा इकडे साबुदाणा खिचडी बनवायची चालू आहे, तोपर्यंत दादाने त्याचा आंघोळ वगैरे करून घेतली. आणि तुम्ही ऐकलंच असेल की रात्रीच्या ऊसाला मुंग्या लागल्यात का, असं तो म्हणत आहे. दादानी रात्री येत्या वेळे ना ऊस आणला होता. आज स्पेशल ऊस आणलेला आहे. डिमांड फॉर ग्रँटेड. यस, थँक्यू. तुम्हाला पण ऊस खायला आवडतं का? या ऊस खायला एकदम फ्रेश फ्रेश ताजा ताजा ऊस. तुम्हाला पण ऊस खायला आवडतं का? मला तर ऊस खायला खूप जास्त आवडतं. दादाला झोप आली आहे तरी पण तो ऊस खायला घेतला, बघू शकता. फ्रेश असं ऊस आणलेला आहे दादानी, आणि मी पण लागले आहे ऊस खायला. या ऊस खायला. सिटीमध्ये तुम्हाला ऊसाचा रस मिळत असेल, पण आता आम्ही सिटीमध्ये ऊस आणलेला आहे. चला आता ऊस खातो आणि नंतर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. दोघांनी मस्त एक ऊस एन्जॉय केला, गप्पा मारत मारत. त्यानंतर जिरा राईस, टोमॅटोची रस्सा भाजी आणि जिरा राईस बनवल्या. भाजीच्याच कढईमध्ये बनवल्यामुळे थोडासा लालसर झालाय. 2 चपात्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे. भाजी टोमॅटोची भाजी आहे, रस्सा भाजी, भात भाजी आणि चपाती. याचा आजचा नाईटचा जेवणाचा बेत आहे.